न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कृषी महाविद्यालय खंडाळा येथे मोसंबी, अद्रक व तेलबिया पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिर संपन्न। वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील कृषी महाविद्यालयात मोसंबी, अद्रक व तेलबिया पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आनंद गंजेवार, उपविभागीय कृषी अधिकारी हे होते। कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली। डॉक्टर हरिहर कौसडीकर, उपसंचालक संशोधन विभाग प्रमुख परभणी, डॉक्टर सूर्यकांत पवार, NARP प्रमुख शास्त्रज्ञ संभाजीनगर, डॉक्टर काकासाहेब सुकासे, प्राचार्य KVK गांधीली संभाजीनगर, डॉक्टर समाधान चोपडे, उपप्राचार्य कृषी महाविद्यालय खंडाळा, श्री व्यंकट ठक्के, तालुका कृषी अधिकारी वैजापूर, श्री दत्तात्रय पेदे, उपकृषी अधिकारी गारज, श्री RM मोरे, मंडळ कृषी अधिकारी गारज, श्री प्रसाद शिंदे, आत्मा यंत्रणा वैजापूर, श्री किशोर खांडेभराड, पाणलोट पथक सदस्य तसेच तालुक्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुक्यातील शेतकरी गटातील सदस्य, महिला बचत गटातील सदस्य व पत्रकार या शिबिरास हजर होते। श्री कौसडीकर यांनी मोसंबी, अद्रक, कांदा, आंबा, डाळिंब या पिकावर येणारे रोग, किडी व त्या पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली। सूर्यकांत पवार यांनी पिकावर NPK, जैविक बुरशीनाशक, जैविक संजीवकाचा वापर करून आपले पीक रोग व किडीपासून कसे दूर ठेवता येईल याची सर्व माहिती शेतकऱ्यांना दिली। मधुकर गुगे यांनी भुईमूग या पिकाबद्दल खत व्यवस्थापन, बियाणे, पाणी व्यवस्थापन, योग्य अंतर व त्यापासून येणारे उत्पन्न याचे संपूर्ण ज्ञान शेतकऱ्यांना दिले। श्रीमती लक्ष्मी खंडागळे यांनी करडई, सूर्यफूल, जवस, तीळ, खोबरे, मोहरी या तेलबिया व त्यांचे तेलाचे आपल्या आहारातील महत्त्व याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले। श्याम पाटील, मंडळ कृषी अधिकारी शिऊर यांनी आभार मानले। शेवटी सर्व शेतकऱ्यांनी गोड व स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट। जो व्यवसाय निवडलाय त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि त्याच्यामध्ये फक्त मेन प्रॉब्लेम काय आलाय आता तेलबियाचा जो आलाय तो शेतकऱ्यांकडनं मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी तो तेलबिया जर पिकल्या, समजा करडी, शेंगदाणे, तीळ, खोबरं, जवस, मोहरी ह्याच तेलबिया पिकवायच्या, तणनाशक मारल्यानंतर थोडासा त्याच्यावर इफेक्ट होतो, त्याच्यामुळं प्री इमर्जन्स वापरायचं, त्याच्यामुळे तणाचं चांगलं कंट्रोल मिळतं। त्याच्यानंतर याच्या सोबत आहे